मान्सूनमधील ट्रेकिंगसाठी सर्वात लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक असणारा सुंदर किल्ला, लोणावळ्याजवळील प्रसिद्ध आकर्षणापैकी एक भन्नाट पर्यटन ठिकाण. साहसी ट्रेकिंगचा मार्ग, पायऱ्यांवरून वाहणारे फेसाळणारे पाणी आणि आल्हाददायक वातावरण हे सर्व इथे अनुभवायला मिळेल. हा आहे कोरीगड. पायथ्याचे गाव पेठ शहापूर हे असून येथे जाण्यासाठी स्वतःचे वाहन असेल तर उत्तम आहे. बाकी पार्किंगची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे. तसेच इकडे येण्यासाठी लोणावळ्याहून बस सुविधा देखील उपलब्ध आहे. कोरीगड याला कोराईगड तसेच कुवारीगड असेही म्हणतात. मान्सूनमध्ये इथला ट्रेकिंगचा मार्ग हा खूपच आल्हाददायक असतो आणि इथल्या दगडी पायऱ्यांवरून चक्क फेसाळणारे पाणी वाहत असते, जे खूपच भन्नाट दिसते. किल्ल्याला अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदी लाभली आहे, जी अजूनही शाबूत आहे, ज्यावरून आपण चालू शकतो आणि सभोवतालच्या नयनरम्य नजाऱ्यांचा आनंद घेऊ शकतो. या किल्ल्याची चढाई ही सोप्या श्रेणीची आहे, त्यामुळे कुणीही याची चढाई करू शकतो. या किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी म्हणजे जुलै ते ऑक्टोबर, म्हणजे मान्सून आणि नंतरचे 1 ते 2 महिने. लोणावळ्याजवळील सर्वच पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात विकेंडला तुफान गर्दी असते, त्यामुळे बाकीच्या दिवशी इथला उत्तम अनुभव घेता येईल. मान्सूनच्या ऋतूमधील ती साहसी आणि कठीण चढाई. सोबतीला मोहित करवणारा पवना जलाशय, शिखरापर्यंतची ती आव्हानात्मक ट्रेक आणि अखेर सार्थ ठरेल असा पवन मावळातील सर्वात उत्तुंग शिखराचा तो भन्नाट अनुभव. पवन मावळातला हा कठीण गड म्हणजेच किल्ले तुंग. पवना धरण बांधल्यापासून या किल्ल्याला तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेले आहे. लोणावळ्याहून पायथ्याशी असणाऱ्या तुंगवाडी गावातून किल्ल्यावर जाता येते. बऱ्याच ठिकाणी ट्रेकची वाट ही अतिशय निमुळती आहे आणि तटबंदीचा उतार हा अतिशय तीव्र आहे, त्यामुळे इथे निष्काळजीपणाला अजिबात वाव नाही बरं का. किल्ल्याची चढाई करत असताना आपण किल्ल्याच्या चारही बाजूचा परिसर न्याहाळू शकतो. पावसाळ्यात प्रत्यक्षात टाइमलॅप्स पाहावा असे ते आकार बदलणारे ढग, हे ढग दिसत असतात. शिवाय थंड आणि आल्हाददायक हवा यामुळेच मान्सून ट्रेक ही इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक सुंदर अनुभव देत असते. अखेर एक अंतिम खडी आणि निमुळती चढाई केल्यानंतर आपण पोहोचतो किल्ल्याच्या शिखरावर. शिखरावर तुंगाई मातेचे मंदिर आहे. किल्ल्याचा आकार आणि रचना असे सूचित करते की याचा मुख्य वापर हा बोरघाट
व तेथील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी होत होता. तसेच पवना आणि मुळशी खोऱ्यातील पवन मावळ प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरुजाप्रमाणे या किल्ल्याचा वापर होत असे. तुंग किल्ल्याचे अरुंद आणि शंकूच्या आकाराचे शिखर अगदी दूरवरूनही दिसते. किल्ल्याच्या माथ्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना आणि कोरीगड सारखे किल्ले स्पष्टपणे दिसतात. अरुंद अशी आव्हानात्मक चढाई, खोदीव गुहा, वैशिष्ट्यपूर्ण असा जेवी आकाराचा दरवाजा, गणेश मंदिर, तुंगाई माता मंदिर आणि मनमोहित करून टाकणारे पवना जलाशय, तसेच पवन मावळातील डोंगररांगाचे विलक्षण असे नजारे ही तुंग किल्ल्याची खास वैशिष्ट्य. मान्सूनमध्ये किल्ल्याच्या आणि परिसराच्या सौंदर्यामध्ये खूप जास्त भर पडते. मात्र मुसळधार पावसात या किल्ल्याचा ट्रेक करणे धोकादायक देखील ठरू शकते. पावसाळ्यामध्ये किल्ल्याची चढाई ही अजूनच जास्त आव्हानात्मक होते. त्यामुळे मान्सूनच्या शेवटी आपण इथला उत्तम असा अनुभव घेऊ शकतो. जो वसलेला आहे एका घनदाट जंगलात. उंचच उंच नैसर्गिक कडे, बक्कम बुरुज असणारा हा विशाल किल्ला. किल्ल्यावर खूप साऱ्या अद्भुत रचना देखील आहेत. किल्ल्याच्या मजबूत दगडी तटबंदीवरून चालण्याची एक वेगळीच मजा इथे मिळते. सुंदर अशा दगडी पायऱ्या जिथून पावसाळ्यात अक्षरशः धबधबा दिसत असतो. किल्ल्यावर विस्तीर्ण असं पठार आहे जिथे तुम्ही फिरू शकता. चुन्याचा घाणा, तोफा, सुंदर असं महादेवाचं मंदिर, अजून सुद्धा खूप काही आहे या किल्ल्यावर पाहण्यासारखं. पवन मावळातला एक विलक्षण किल्ला विसापूर, मळवली आणि बाजेगाव पार करून पुढे आल्यावर समोरच दिसतो जंगलात वसलेला विशाल विसापूर किल्ला. आणि त्याच्या मागे असणारा अजून एक किल्ला तो म्हणजे लोहगड. इकडे जाताना एक छोटासा घाट रस्ता लागतो आणि तिथून जाताना एक वेगळेच आव्हान अनुभवायला मिळते. पावसाळ्यात या वाटेवर खूप वर्दळ असते आणि कधी कधी तर इथे वाहनांच्या चक्क रांगा लागलेल्या असतात. पाटण गावातून आणि बाजेलेणी जवळून सुद्धा विसापूर किल्ल्याकडे जाता येते. मात्र दोन्ही ठिकाणाहून असणारे ट्रेक मार्ग खूपच घनदाट जंगलातून येतात आणि तुलनेने खूप जास्त वेळ या ट्रेकसाठी लागतो. विसापूर किल्ल्याला खूपच उंच नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे आणि या किल्ल्याच्या सभोवती घनदाट जंगल आहे व खूप सारे छोटे मोठे रस्ते बनलेले आहेत. त्यामुळे इथे रस्ता चुकण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला रस्ते माहीत नसतील आणि पहिल्यांदाच जात असाल तर सोलो ट्रेक करूच नका. विसापूर किल्ल्यावरून खूप दूरचा परिसर पाहता येतो. मग त्यात पवन मावळातील इतर किल्ले, पवना जलाशय, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असे खूपच सुंदर नजारे पाहता येतात. या आहेत या किल्ल्यावरच्या दगडी पायऱ्या, जिथे पावसाळ्यामध्ये अगदी फेसाळणारे पाणी वाहत असते, जे खूपच भन्नाट दिसते. या पायऱ्या चढून थोडं वरती गेलं असता डाव्या बाजूला 2 तोफा ठेवलेल्या आहेत. तिथून पुढे चालत गेल्यावर विरगळीसारखं दिसणारं दगडी शिल्प आणि काही भग्न अवशेष दिसतात. पावसाळ्यात या किल्ल्यावर खूप सारी तळी तयार होतात, कारण या किल्ल्याचं पठार खूप मोठं आहे. शिवाय खूप सारी पाण्याची टाके पाहायला मिळतात.
किल्ल्यावर सुंदर असं शिव मंदिर आहे आणि त्यासमोर एक सुंदर दगडी दीपमाळ आणि नंदीचं शिल्प आहे. विसापूर किल्ला हा खूपच अनोखा किल्ला आहे. तुम्ही एकदा हा किल्ला बघितला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा यावं असं वाटेल. पवन मावळातील एकालगत एक असणारे 2 जुळे किल्ले घनदाट जंगलातून प्रवास करून गेल्यावर इथे आपल्याला पाहायला भेटतात चहूबाजूला पसरलेले पवन मावळातील उंच उंच डोंगर आणि खोल दऱ्या आणि त्यांच्यामध्ये वसलेला एक अनोखा किल्ला राजमाची. राजमाची किल्ला पवन मावळातील अनेक ऐतिहासिक आणि आव्हानात्मक किल्ल्यांपैकी एक आहे. यात श्रीवर्धन आणि मनोरंजन हे 2 जुळे किल्ले आहेत, ज्यांच्या भोवती विस्तृत माची किंवा पठारे आहेत. उधेवाडी हे राजमाची किल्ल्याच्या मनोरंजन बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडील पायथ्याशी वसलेले सुमारे 60 घरांचे एक छोटेसे गाव आहे. या किल्ल्याची निर्मिती मुख्यतः पवन मावळातील इतर किल्ल्यांवर आणि घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती. किल्ले राजमाचीला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक लोणावळापासून आणि दुसरा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंडिवडे किंवा कोंढाणे गावापासून. लोणावळा ते राजमाची हे अंतर 15 किलोमीटर आहे आणि ते फारच आव्हानात्मक आहे. मार्गावर काही चढ उतार आहेत. हे अंतर पायी जाण्यासाठी सुमारे 3.5 तास लागतात. कोंडिवडे किंवा कोंढाणे गावापासून राजमाचीपर्यंत चढण्यासाठी एक तीव्र चढण आहे. अनुभवी ट्रेकरला या मार्गावर चढण्यासाठी सुमारे 2.5 तास लागतात. जर ट्रेकर्सचा गट ट्रेक रूटशी परिचित नसेल तर त्यांनी पावसाळ्यानंतर कोरड्या हंगामात म्हणजेच नोव्हेंबर ते मे दरम्यान स्थानिक गाईडची मदत घेऊन ट्रेक करायला हवा. राजमाची किल्ला हा एक सोप्या श्रेणीचा ट्रेक आहे. पावसाळ्यात तुम्हाला खाजगी वाहनाने यावे लागेल आणि जिथून पुढे वाहन जाऊ शकत नाही तिथून तुम्हाला सुमारे 6 किलोमीटर चालावे लागेल. पावसाळ्यात राजमाची ट्रेकचा सर्वात चांगला अनुभव म्हणजे बाईक रायडर्ससाठी असतो, कारण रस्ता पूर्णपणे चिखलाने भरलेला असतो आणि तो ऑफ रायडिंगसाठी उत्तम असतो. वाटेत सुंदर धबधबे देखील असतात. इथून जवळच कातळधार हा प्रसिद्ध धबधबा देखील आहे. एकंदरीत एक भन्नाट ॲडव्हेंचर इथे करता येते.